तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणी एस के स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल. आता आपला बाप्पा बसणार आहेत जिथे असतात विराजमान, तिथे आता बसवतील. तिकडे ढोल ताशाचा आवाज येत असेल तुम्हाला. तर मित्रांनो, चला तर मग हा ब्लॉग बघूया कसा होतो आजचा ब्लॉग. संध्याकाळी नाटक पण आहे, तर नाटकसुद्धा बघू आपण. जर ह्या ब्लॉगमध्ये होत असेल तर ह्या ब्लॉगमध्ये बघू, नंतर एक अलग सेपरेट करू नाटकाचा व्हिडिओ. तर मित्रांनो, चला तर हा ब्लॉग चालू करतो. बाप्पा बसते बघा साईडला विराजमान.
मित्रांनो दोन्ही पण कलश वरती आलेले आहे. हे मोठे आहे छोटे आहे वरती लावायचे आहे. आणि या साईडला आपल्याला उडता पाखरू फिरतोय बघा. ड्रोन शूट येईल आपल्याला मस्त एकदम. काय कामगार बोलतील पण आता तो सगळा सिमेंटने खराब झाला होता म्हणून घातला नाही. हां बरोबर आहे. साक्षात कलश जाते वरती बघा. बसवता मला वरती याच्यावर तो हे कलर सारखा मारतात तो लिक्विड तो मारून घ्यायला पाहिजे ना. कलश लावून झालाय वरती मस्त फ्लॅग पण लागलाय बघा झेंडा सुद्धा. आणि या साईडला कलश ही पण लागले. एक छोटी कलश आहे आपली ही मोठी कलश आहे दोन्ही पण लावून झाले. आता ड्रोन शूट पण आलाय मस्त एकदम. आता जाऊया खाली आपण सगळे गेले खाली. आता एक एक जातात खाली. ते खाली पूजा चालू झाली बघा आवाज येते तुम्हाला. तर जाऊया आता खाली. आता पुढचा कार्यक्रम बघूया आपण. देवीं बालार्कवर्णे भवतु सुखकरे प्राणशक्ती प्रधानः. ह्या साईडला सगळे गावकरी बसले बघा. हा आपला कल्पेश भाई तुम्ही ओळखीतच असे मित्रांनो. कल्प्या नमस्कार. नमस्कार. नमस्कार मंडळी. आले का सूट आले टाकलेस अजून वरती उतरला होतास ना. पहिल्यांदापासून सुरुवात करा. ध्रुवत्वं विश्रुतं चास्य विश्वस्य जगतश्रुतौ तेनास्य ध्रुवतामूर्ते शुभतां चास्तु वै सदा. ध्रुवत्वं ध्रुवकर्त्रात्वं ध्रुवदेवो महाबलः अचलं कुरु कल्याणं ध्रुवागच्छ नमोस्तुते. बायकांना म्हणा आवाज कमी करा. मग आजपासून सांगतोय ना मी एवढा इथे महत्वाचा विधी चाललेला तुला कळत नाही तुम्हाला. आज आमच्या गावात आलाय कल्पेश शुर्वे. तुम्ही सिरीज त्याची पाहिलीच असेल. आपल्या तालामध्ये पाखरू घेऊन येतो नवीन पाखरू. तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू तुम्हाला पाहायला भेटेल ड्रोनची शूट. आमची भरपूर दिवसापासून इच्छा होती गावातल्या पोरांची वगैरे की मला बोलत होते शूट कर गावची ड्रोनची शूट कर. पण आज आपल्या कल्पेश भाईनी पूर्ण ही इच्छा पूर्ण केलेली आहे पोरांची. मस्त व्हिडिओज बनवतो नक्की सपोर्ट करायला. चॅनलला भरभरून प्रेम द्या एवढंच मी तुम्हाला सांगेन. खूप मस्त व्हिडिओज बनवतो. 7,000 सबस्क्रायबर्स आहेत ना जे किती आहेत 8,000 आहे. 8,000 सबस्क्रायबर्स आहेत ते. तुम्ही अजून तुम्हाला माहिती नसेल नक्की जाऊन सबस्क्राईब करा. काय चॅनलचं नाव कोकणी SK. कोकणी SK. हां कोकणीच ब्लॉग असणार आहेत सगळे ते नक्की जाऊन बघा आणि भावाला सपोर्ट. इकडे या साईडला बघताय तुम्ही भजन चालू करतात. तर भजनाला जाऊया आपण. सगळी ह्या साईडला पब्लिक बसले बघा भजनाला. आता चालू करेल थोड्या वेळानेच भजन. आणि या साईडला सेट होते आपल्या कार्यक्रमचा गावकीत कंदा. त्यानंतरला बघू थोडे क्लिप टाकू आपण गावकीत कंदा. हरी जय जय राम जय जय राम.
भजन वगैरे झालं आणि या साईडला नाटक चालू झालं आहे. तर आपण जाऊया आता बघूया नाटक कसं चाललंय तो त्या साईडला बघू शकता तुम्ही. पब्लिक एकदम जाम झाले. गाय शोधायला तुलाच काम आहे का सगळे आज गंमत झाली हसकाली झाली बुवाच्या ए बाबा तुझा आणि माझा काही सूर थांबायचा नाही. अहो मंडळी आवाज येत आहे त्याला आम्हाला काही समजत नाही काय बोलतात याचा आवाज माझी काय हरवली आणि ती शोधायला आला तुम्हाला पण दिसली काय तुम्हाला पण दिसली तुम्हाला तरी दिसले आता बनवली तुम्ही सकाळी कुठं दिसणार नाही हो तुमच्या म्हातारी काही सोडणार नाही तुम्हाला. आला आला वसाडीचा फोन आला. हॅलो हा मी बोलतोय. जायला बाई आहे का बाप्या? अहो अनिता बोलते. हा बोल बोल काय बोल काय झाला? तुम्ही बोलते काय? वसाडे नवऱ्याला बोलतो अहो तसं नाही. मुलाची बोलते काय? असा विचार ना गुणाची पोचली काय मग बोलतोय अजून कोणते म्हणजे बघा काय तिथे बघा आले तिघा जागा. हो बापरे. तुला काय झालं काढायला? तुमची आतली आतली काय? अहो तुमची आतली मोदी दोरीवर चालली फाईल घेऊन आलं कागदपत्र घेऊन आली. तुला नवऱ्याचा अपमान झाला की बरा वाटत नाही. वस्ताडी दात काढते वाटताय तर मंडळीनो आता मोकळा झाला नाही समोर जाऊया. तर मी या आमच्या कंदालवाडीचा आप्पा आणि या सगळ्या आमच्या गावाची जबाबदारी अहो माझ्या एकट्यावर आहे.
मला सांगून मी माझ्या एकट्यावर आहे. हप्ता केलं तरी कुठं तर शोधून शोधून माझी बाटली अर्धी झालेली आहे. परत मला योगाशी अपघात मला दिसायचं नाही. आता बरोबर दिसेल आपण आपण तो कुठे ओरडत होतो आवाज आपण कुठं शोधायचं ह्याचा झाला वाटतो वाटो काय वाटतो चुकतो धूम आमच्या गावात आठवण वाटत आता गाव फुटून झाला आणि तुम्ही इकडे आहे लागलं सकाळ सकाळ नाही झालं तर लागला नागिनी सारखा डोलायला. अगं गावात 2 दिवस फिरायला बंदी आहे कार्यक्रमाचं. तुला भेटली कुठे? सगळी मी आधीच तयारी करून ठेवली होती. अरे जरा सुधर नाही तर आमच्या अगोदर जाशील. हो नाही आपण माझ्या आधीला बरीच लोक जातात. मी शेवटी जातो. अरे ये अरे दारू टाकल्यावर नाही बोलत मग. अरे वर जाशील वर. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की दारू पिल्यावर माणूस मरतो? 100% म्हटलं हो नाही आपण तुमचा गैरसमज आहे. दारू पिल्यावर माणसाला कधी हार्ट अटॅक काय दारू पिल्यावर माणसाला कधी हार्ट अटॅक काय बोला समजला? हे घेतल्याशिवाय मला शब्द फुटणार नाही. वसाड्याला सण नाही वाण नाही दिवस रात्र पित असतो. तुमच्या गावात पण असं असते ना वर? ऐकतोय नको ते दारू पिल्यावर माणसाला ते बोलतो ना ते आपण ते हार्ट अटॅक नाहीये. तुला तुम्ही सांगितला सांगायला कशाला पाहिजे? मी स्वतः बघितलंय टीव्हीवर स्वतः बघितलंय. टीव्हीवर ते पण दाखवतात व्यसन करू नका दारू सोडा. अगदी 100% बरोबर. अगदी 100% बरोबर. तुम्हाला सांगतो हे जेव्हापासून मी टीव्हीवर बघितलं ना तेव्हापासून मी फक्त दारू आणि सोडा एवढंच घेतो. पाणी नाही सोड्यातून दारू घेतो. अरे जरा तुझं कुटुंबाकडे लक्ष दे. म्हणून तुम्हाला काय म्हणायचंय हे दारू मी माझ्यासाठी पितो? अहो नाही हे दारू मी माझ्या कुटुंबासाठीच पितो. दारू आणि कुटुंबासाठी कसे काय रे? गावात तुम्हाला सगळ्यात असं इस्पिट म्हणून सांगायला लागत. इकडे तुम्हाला तर माहिती आहे ना मी तालुक्याच्या बँकेत सिक्युरिटीच्या कामाला येते. अरे पण बँकेत आणि दारूचा काय संबंध आहे? काय संबंध? चांगला बँकेत आणि दारूचा काय संबंध? बरोबर काय संबंध? बरोबर काय संबंध? बरोबर. अरे मी तुला विचारताय काय संबंध? तेच बोलतो काय संबंध? बरोबर काय संबंध? का बरोबर बोलते काय संबंध? अरे मी काय सांगतो याच्याकडे तुला संबंध नाही काय? म्हणजे तुला काही समजलं नाही काय? त्याला संबंध डॉक्टरची वाट लावली आणि दारूचा आणि बँकेचा काय संबंध? आमच्या गावात तुम्ही काय बोलताय मी काय करतो काय संबंध लागत नाही. 1 लिमिट ते घेतल्यावर बरोबर सुचेल मला. अरे का संबंध आहे. राहायला बोबडी वळली. संबंध आहे तुम्हाला सांगतो. आमचे शेत आहे ना शेत म्हणजे साहेब ते आमचे साहेब काय म्हणतात माझ्या सिक्युरिटी टाईट असली पाहिजे. सिक्युरिटी कशी टाईट असली पाहिजे. बरोबर बँकेची सिक्युरिटी टाईट पाहिजे. मग मला सांगा जर मी ही दारू नाही केलो तर सिक्युरिटी टाईट कशी? नोकरी जाणार आणि जर नोकरी गेली तर मी माझ्या बायका पोरांना काय खायला जाणार? म्हणून मी माझ्यासाठी नाही हो कालच्यावर तब्बट कुटुंबासाठी पितोच ना मग त्याच कुटुंबासाठी सुधर बाबा सुधर. आपण अगदी माझ्या मनातलं बोलवा. अहो मी सुधारणारच होतो. त्याचं काय झालं माहिती आहे तुम्हाला? सगळं एक्सपर्ट म्हणून सांगतो. काय झालं म्हणजे मी अशी बाटली घेतली ना अशी टाकणारच होतो. तेवढंच काय झालं माहिती आहे मागणी ना तर आपला तो भगवान दादा आहे ना भगवान दादा गाडीवाला हा गाडीवाला तर मागणी जो गाडी घेऊन आला आणि नुसता हॉर्न वाजवायला लागला. टी 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 टी. पण मी कसला येतो घेतली बाटलीला लावलेलं तोंडाला
शुगर मारत होतो तरी आता उभी होतो ना कुठं गेलं आपण अरे मी इथं नाही. अहो एका जागेवर दोन उभं कशाला हलता मग इकडे तिकडे एका जागेवर उभं ना लिहा काय? मग मी म्हणतो अरे शिरा म्हणजे लिहिल्या तुझ्या तोंडावर. शिरा नाही आपण रस्सा रस्सा मटणाचा असा रस्सा हवाय आणि दारू पण सगळं तुमच्या आईशीचा भाव तरी खाल्ला नव्हता काय तुमच्या आईशीचा सगळं माझ्या आईशीचा पण भावाला कधी खाल्ला नाही म्हणून सांगतो शिरा नाही रस्सा रस्सा मटणाचा चिकन रस्सा हवाय हा अरे गप र. एकतर ते काय गावत नाही आणि ती जर गावली नाही तर घरी गेल्यावर माझी बायको मला सर्वच काढी. माझी बायको खरवस काढली अशी कशी माझी बायको खरवस काढली नाही माझी बायको कशी खरवस काढली सांगा अरे तुझी बायको ना माझी बायको. तेच बोलतो माझी बायको कशी खरवस काढली तुझी नाही माझी बायको. माझी बायको. तेच बोलतो माझी बायको कसं खरवस काढली जायला गाडी वरच्या लेवलला गेली ना रिवर्स गेली का लागत. तुझी बायको. तुझी बायको. आता कसं बोललो तुझी बायको हा. पण मी काय म्हणतो होतो तुमची गाय सारखी हरवत असते ना त्याच्यासाठी मग माझ्याकडे जालेम उपाय आहे. झाले मोबाईल. अरे सांग ना सांग. सांगू काय करा माहिती आहे ती सारखी हरवत असते ना तिला ना काय करा तिला ही माझ्याकडे थोडीशी द्या सपोज सांगतो जालीम उपाय आहे म्हणजे कसं ही तिला दिली आणि ती जर पियाली ना ते हिथं कशी गोल फिरत राहील आजच्या गावात काय बोलतो अरे मेल्या तुझ्या जीवाला का हाड. अहो हा नाही आपण किती वेळा सांगायचं रस्सा कोंबडीचा रस्सा व्हायचा चाकण्याला आवाज येतोय रे कुणाचा तरी. पांड्या तुला आवाज येतोय काय रे?